श्रीराम साधक हो. सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांचे सत्शिष्य कल्याण स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित कल्याणा छाटी उडाली या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. सज्जनगडावरील काही शिष्य सर्व काळ कल्याणाची निंदा करीत, किंबहुना कल्याणाचा मत्सर करणे हीच त्यांची एकमेव उपासना झाली. सकाळ दुपार संध्याकाळ एकच उद्योग, व तो म्हणजे कल्याणाचे आयुष्य साधनेविना कसे वाया चालले याची चर्चा करीत बसणे. शिष्य म्हणत, आमची दिनचर्या बघा. रोज कमीत कमी 25,000 जप होतो. दासबोधाचे दर 3 दिवसाला पारायण होते. गुरासारखे काबाड कष्ट करून पुरणच झोडायचे होते, तर मग संसारच करायचा होता. गडावर येऊन मठात कशाला राहायचे? समर्थ बिचारे काही बोलत नाहीत म्हणून त्याचा किती गैरफायदा घ्यायचा. लोक वेड्यासारखे प्रशंसा करतात म्हणून उगीच काबाड कष्ट करीत बसले तर दासबोध कोण वाचणार आणि केव्हा वाचणार? उगीच पुरण मिळते म्हणून डाळगप्पूसारखे. कल्याणांना उद्देशून डाळगप्पू हा शब्द वापरताच बाकीचे गुरुबंधू हसू लागले. त्या दिवसापासून सारेजण येता जाता कल्याणास उद्देशून डाळगप्पू असे म्हणू लागले. शिष्यांची ही चर्चा, त्यांनी चालविलेली कल्याणाची विटंबना या सर्व गोष्टी समर्थांच्या कानावरती जात असत. एक दिवस त्यांनी दुपारच्या निरूपणाच्या वेळी या भोजनभाऊ शिष्यांची चांगली जिरवायची असे ठरवले. कारण आपल्या परमार्थाच्या प्रदर्शनाचा एक भाग म्हणून ही सर्व मंडळी निरूपणाला आवर्जून बसत. त्या दिवशी निरूपण चालू असताना मध्येच समर्थांनी विचारले, अरे, मी ही सारी बडबड करतो खरी, पण तुम्ही नंतर सारे अभ्यास करता ना? दासबोधाचे वाचन चालू असते ना? होय महाराज, माझी दासबोधाची 100हून अधिक पारायणे झाली आहेत, एक शिष्य म्हणाला. त्याबरोबर दुसरा शिष्य म्हणाला, मी तर 200 पारायणे केली, माझी 500, आमची तर 1000. अशा प्रकारे जो तो अभिनिवेशाने आपली पारायण संख्या सांगू लागला. काहीतरी आठवल्यासारखे करून समर्थ म्हणाले, अरे खरंच की, तुमचे पारायणाच्या मिसे स्मरण झाले. आपणाकडे दासबोधाची सूची चरणानुसार तयार पाहिजे बघा. सकाळपासून एका ओवीचा पहिला चरण आठवतो, पण पूर्ण ओवी आठवत नाही. त्यासाठी 4ही चरणांची सूची हवी. तेव्हा एक शिष्य म्हणाला, कोणती ओवी महाराज? मी सांगतो. आम्ही आता वृद्ध झालो, पाहिले, ती ओवीसुद्धा आठवेना. अरे हो, आठवले. ऐसा सद्गुरू पूर्णपणी असा पहिला चरण आहे बघा, पण बाकीचे चरण काही आठवेना, समर्थ म्हणाले. सारे शिष्य एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागले, परंतु कोणालाही ती ओवी सांगता येईना. तेवढ्यात समर्थांनी खोदून विचारले, कोण सांगणार? 500 पारायणवाले की 1000 पारायणवाले? शिष्यांची आणखीनच फजिती झाली. शेवटी ते समर्थांना म्हणू लागले, महाराज, ओवी अगदी ओठावर आहे बघा, आठवली की थोड्या वेळाने सांगतो. या ओवीवर मी तर मसूरच्या उत्सवात 9 दिवस बोललो होतो, पण आत्ता वेळेवर ती ओवी आठवेना बघा. तेवढ्यात कल्याणस्वामी त्या ठिकाणी आले. तेव्हा एक शिष्य कुत्सितपणे समर्थांना म्हणाला, महाराज, कल्याणाने ग्रंथराजाच्या 20 नकला तयार केल्या आहेत, तो सांगू शकेल. तेव्हा समर्थ म्हणाले, त्याला कसले सांगता येणार? तो आहे नुसता ओझ्याचा बैल. तुम्ही म्हणतच आहात तर त्याला विचारून पाहू. शिष्याने कल्याणास समर्थांना आठवत नसलेल्या त्या ओवीचा संदर्भ विचारला. त्याबरोबर कल्याण म्हणाला, महाराज, ही ओवी दासबोधातील 7व्या दशकातील पहिल्या समासातील 18 क्रमांकाची ओवी आहे. पूर्ण ओवी, ऐसा सद्गुरू पूर्णपणी तुटे भेदाची कडसणी, देहविण लोटांगणी तया प्रभूसी. त्यावर समर्थ म्हणाले, बघा रे, दासबोध काढून बरोबर आहे की उगीच पदरचे सांगतो? त्याबरोबर सगळ्या शिष्यांनी दासबोधातील तो संदर्भ तपासला आणि ओवी अचूक आहे हे पाहताच सारेजण खजील झाले. समर्थांनी पुन्हा विचारले, कल्याणा, गडावर कुणी डाळगप्पू नावाचा साधक आला आहे का? डाळगप्पू म्हणजे काय? आजकाल हा शब्द बहुत कानी येतो.
त्यावर हात जोडून कल्याणस्वामी म्हणाले, महाराज, डाळ द्विदल असते. सुखदुःख, पापपुण्य, मानापमान, चांगले वाईट ही 2 दलं. जो गप्प करतो म्हणजे जो या द्वैताच्या पलीकडे जातो तो डाळगप्पू होय. मात्र या नावाचा कुणी साधक माझ्या ऐकिवात नाही. यानंतर समर्थांनी आपला मोर्चा त्या पारायण वीरांकडे वळवला आणि त्या साऱ्यांची चांगलीच कानउघडणी केली. समर्थ त्यांना म्हणाले, केवळ दासबोध वाचू नका, दासबोध जगायला शिका. जपाच्या नुसत्या माळा ओढू नका. त्यातल्या किती माळा देवापर्यंत पोहोचतात त्याचा हिशोब करा. तुमच्या एवढा जप आणि पारायणे कल्याणाकरवी घडली नसतील, पण तो तुम्हाहून अधिक ठरला, तेव्हा त्याचा द्वेष करू नका. साधनेचे स्तोम माजवलेले समर्थांना खपत नसे. पूर्ण वेळ म्हणजे 24 तास साधना कुणीही करू शकणार नाही याची त्यांना कल्पना होती. जो एवढी साधना करेल तो मठात कशाला राहील, कुठेतरी हिमालयात वगैरे जाईल असे त्यांना वाटे. काही साधक साधनेच्या नावाखाली कामचुकारपणा करीत. त्याची चांगलीच कानउघडणी समर्थांनी या निमित्ताने केली व शिष्यांना सांगितले, अरे, मन सर्व काळ भगवंती स्थिर राहू शकत नाही म्हणून तर कामे करायचे व दोन्हींचा सीण झाला की ग्रंथ वाचनाने मेंदूस चालना द्यायची. मन, मेंदू व मनगट यांचा समतोल राखा असे वारंवार बजावतो ते याचसाठी. असो. साधक हो, एक दिवस गडावर एक अद्भुत घटना घडली. ही घटना म्हणजे परमपूज्य कल्याणस्वामींच्या गुरुभक्तीची परमोच्च सीमा होती. ती घटना आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनीलदादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.